नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजेच कर्जमाफी 2026च्या ई-KYC यादीमध्ये तुमचं जर नाव असेल आणि तुम्ही ई-KYC करायला जर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये गेला असाल तर तुमची ई-KYC होत नाही आहे. का होत नाही त्याचं सगळ्यात एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची ॲग्रीस्टॅग फार्मर ID. आता ही जर तुमची फार्मर ID असेल तरीसुद्धा होत नाही आहे. जर नसेल तर तुम्हाला काढून घ्यावं लागणार आहे. हे तर तुम्हाला माहीत झालं की तुम्हाला ती कंपल्सरी आहे आणि तुमची फार्मर ID तुम्हाला काढून घ्यावीच लागेल. काही शेतकरी असे आहेत की त्यांची फार्मर ID आहे पण तरीसुद्धा त्यांची ई-KYC आहे ती KYC होत नाही. आता का होत नाही आहे त्याचं स्पष्ट कारण इथं FLRSचे जी काही वेबसाईट आहे तिथं दिलेली आहे. आता ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जर लॉग इन असेल तर ते कोणी करायचं, कसं करायचं, जी यादी आहे कुठे भेटेल, कशी भेटेल, ऑलरेडी मी सगळी माहिती सांगितलेली आहे. इथं आय बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तुमची जर फार्मर ID असेल आणि तरीही तुमची ई-KYC होत नाही तर त्याच्यावरती काय सोल्युशन आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे. ही पोर्टलची लिंक आहे, इथं दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यावरती क्लिक करून इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला ई-KYCचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून पुढे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर विशिष्ट क्रमांक आहे, हा विशिष्ट क्रमांक किंवा आधार नंबर या दोन्हीपैकी एक या ठिकाणी टाकायचं आहे. हा टाकून झालं की या ठिकाणी पुन्हा सर्चवरती क्लिक करायचं आहे. आता इथं सर्चवरती क्लिक केलं की शेतकऱ्याची सगळी डिटेल इथं येणार आहे. इथं विशिष्ट क्रमांकाच्या पुढे फार्मर ID आहे, त्याची लोन अमाऊंट आहे, रिसिव्ह लोन अमाऊंट आहे, ठीक आहे, हे सगळं दिसणार आहे. फार्मर ID याच्या ठिकाणी पुढे जो ऑप्शन आहे इथं क्लिक होत नाही आहे. हाच एक एरर आहे, हाच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. हा एरर काय आहे इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फार्मर ID इज नॉट प्रेझेंट इन सिस्टीम. लक्षात घ्या, तुमचा फार्मर ID सिस्टीमसोबत कनेक्ट नाही. याचा अर्थ काय झाला, तुमचा फार्मर ID ॲक्टिव्ह नाही आहे. तुम्ही काढला आहे, फक्त नुसतं नावाला काढून ठेवलेलं आहे. त्याचं काय पासवर्ड असेल, काय तयार केलं नाही युजर नेम पासवर्ड, किंवा त्याची KYC केलेलं नाही. KYC म्हणजे काय तर तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक नाही आहे. या पद्धतीचं हे सिस्टीमसोबत कनेक्ट नाही तुमचं फार्मर ID. सो यावरती सोल्युशन काय आहे. आता या ठिकाणी हे जे लॉग इन आहे किंवा हे सर्च वगैरे केलं आपण, ही सगळी प्रोसेस केली. ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपले सरकार सेवा केंद्र VLE जो आहे तो करत असतो. तुम्हाला याचा ॲक्सेस नाही आहे. सो त्याच्यामार्फत ही प्रोसेस केलेली आहे. आता या ठिकाणी तुमचा फार्मर ID अवेलेबल असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला हे जर दाखवत असेल तर तुम्ही एकच गोष्ट करायचं आहे, तुमची फार्मर ID ॲक्टिव्ह करून घ्या. त्याचा मोबाईल नंबर आहे तो लिंक करून घ्या, युजर नेम पासवर्ड सेट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ते काय करायचं आहे, तुमची जी काय बँक असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते द्यायचं आहे. तिथं दिल्यानंतर ते या ठिकाणी सगळे तो डाटा तुमचं जे काय फार्मर ID आहे ते सिस्टीमसोबत कनेक्ट करतील. कोण? ते बँकवाले. कोणी जिथून तुम्ही लोन घेतलेलं आहे, प्रोसेस झालेलं आहे, तिथं तुम्हाला ते द्यायचं आहे. त्यानंतरच हे सिस्टीममध्ये ते स्वतः ॲड करतील. या सिस्टीममध्ये ॲड करण्याचं म्हणजे पोर्टलवरती ॲड करण्याचं, बघण्याचं जे काय ॲक्सेस आहे ते बँकवाले आणि सेंटरवाले आहेत, म्हणजे सेंटरवाले असू दे किंवा आपले सरकार सेवा केंद्रवाले असतील, त्यांनाच हे त्याचं ॲक्सेस आहे. सो हेच तुमचं सोल्युशन आहे. तुम्हाला हे फार्मर ID तुमच्या जे पण लोन घेतलेली बँक आहे त्या बँकेमध्ये जमा करायचे आणि त्यांना सांगायचं ही सिस्टीममध्ये अपडेट करा, कारण आम्हाला ही KYC करायचे आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. हे तुम्ही द्या, त्याचं सोल्युशन तुम्हाला तिथेच भेटेल. हे सोल्युशन तुम्हाला भेटलं की 100% तुमचा विशिष्ट क्रमांक आणि त्याच्या पुढे तुमचा फार्मर ID येईल आणि फार्मर ID आल्यानंतर तिथं फार्मर ID सिलेक्ट करण्याचा ऑप्शन अवेलेबल होईल. ऑप्शन अवेलेबल झाला तरच तुम्हाला पुढे प्रोसेस करता येणार आहे, म्हणजे तुमची KYC होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चला भेटूया स्क्रीनवरच्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये. नमस्कार.